जय हरी विठ्ठल. ऐका माझं कृपा करा बाबाजी. अहो ती भिंत पाडा. ऐका माझा बाबाजी. रमय अगं सांग ना बाबाजींना तू. अगं आतमध्ये सकू असेल. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अहो का त्या लहानग्या जीवाचा अंत पाहताय? नुसता नामघोष करत नाही होती, जीवापाड प्रयत्न करते. बघा ना किती धडपड करते ती. पण काही केलं तिच्याने शक्य होणार आहे का? आणखी किती ताणणार आहात अहो? बाबाजी. बघ दिगू काय केलंस हे? अरे बाबाजींना बघा. कोणीतरी त्यांच्या डोक्याला वीट लागलं असेल त्याला बघा. दिगू! अरे काय खुळा झालास का तू? त्या खोलीकडे काय जातोयस? तुला काहीतरी होईल. दिगू थांब. सखू. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल पांडुरंग. बाबा. दादा. अगं बाई भाऊजी. अरे कर्म समजाच खेळ फसला. आता इथे थांबाय ना ग. कुणाला काही कळायच्या आत इथून सटकायला पाहिजे. अरे बाबाजी मी सुद्धा पडले. बाबाजींना मटण नाही आलं.
बाबा बाबा रमाई बाबा बाबा ताई अहो तुम्ही या खोलीतून कसे बाहेर आलात? बाबा माझे माझे बाबा अहो बाबा बोला ना तुम्ही सकू तू तू तरी सांग बाबा अहो बोला ना तुम्ही बाबा बोला सकू 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 अगं सकू काय झालंय सकू अरे टाळक्यातच आदळली हो इट. अरे बिन सेफ्टीचा माकडा इथं कसं बाई आणला आम्हाला? अहो मग काय करू, मनोरमाबाईंची वस्तू बाहेर आली. तुम्हीच त्या मनोरमाबाईंचं ऐकलं आणि त्या म्हाताऱ्याला जीता खोलीमध्ये दडून ठेवलं. आता हे बघा समजा आपल्या अंगाशी येणार, आपण इथे वाईट शक्ती आहे असं बोंबलून सांगत होतो. पण त्यातून श्रीधर पंत बाहेर आले. हा समजा उद्योग त्या सकूचा असेल. वाचली कशी ती? वाचली कशी सकू? दूर सोडलेला आपण तिथं इशारी दूर भिताड बी पूर्ण झालेलं, मग वाचली कशी? हो पण मोठा स्फोट झालाच ना. मी काय म्हणतो बाबाजी, त्या सकूच्या इट्या तिला खरंच मदत करत असेल का? इट्याचं नाही, जिंगरोबा, गुरु जिंगरोबाचा चमत्कार आहे यो. कोणाचा? गुरु जिंगरोबाचा. हा. अरे तवाच का नाही बोंबलला? तवाच समजानं बोंबलून का नाही सांगितलं की गुरु जिंगरोबांनी हे केलंय? जिंगरोबांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या किरपेमुळं पंत तिथे आले. सांगायचं ना, अरे श्रेय घ्यायचं आपल्याकडं. अरे बाहेर्या काय कळत नाही रे तुला? अक्कल शून्य काय शिकला रे माझ्याकडून? अरे तुझ्या एवढा चांगला डाव हातात आलेला घालवला रे बाहेर्या तो. तुला तर ना जायतून जाय निघून जायतून. काय करू आता? काय करू? आलात तुम्ही भानावर. सकुतयावर लई मोठं काम केलंय बघा तुम्ही. मामांजी मामांजी ते ते मामांजीच होते ना हो. मला वाटलंच होतं ते ते थकले होते हो. त्यांनी पाणी घेतलं का? काय म्हणाले? अगं सकू आधी स्वतःची अवस्था बघ बघ कशी झालीस. अरे किती थकलीस सकू. नाही हो, मला काही नाही झालंय. आपल्याला मामांजींची काळजी घ्यायला हवी ना. अगं बाई, मामांची चालवलं या कार्टीनं. हिच्याजवळ काही बोलले की काय? काय म्हणाले ते सांगा ना, मला सांगा ना. त्यांना तर कुठलं होतं काही सांगितलं का त्यांनी? हो बोला ना. सखू अगं बाबा कोणालाच ओळखत नाहीये.
त्यांचे डोळे उघडे आहेत पण त्यात ओळख नाहीये, भाव नाहीयेत, अगदी निर्विकार शून्य झालेत ते, काही सुद्धा बोलत नाही. त्यामुळे तुला बरं वाटल्यावर उलट मी तुलाच विचारणार होतो की तुझ्याशी तरी काही बोलले का बाबा? नाही ना, त्या अवस्थेतच नव्हते ते, खूप थकलेले होते. मी विठुरायाच्या मदतीने ना त्यांना कसं बसं बाहेर आणलं. हे काहीच बोलले नाही म्हणजे असं कुपीत फुटलं नाहीये. पण आता एकाचे दोघे झालेत. ही सखू आता या घरात विठुरायाचं गुणगान करणार. हावर घालायला हवाईला वेळीच. काय झालं माहितीये का, मी जेव्हा हात गेले ना कोणाचा तरी खोकल्याचा आवाज आला. कपाटाच्या दिशेने आवाज येतोय. त्राण नव्हते पण त्यांनी आणि मी विठुरायावर विश्वास ठेवला आणि बघा आम्ही सुखरूप बाहेर आलो. एवढ्या विपरीत परिस्थितीत विठुराया बळ देतो. लई दांडगी भक्ती लागते बघा, तेव्हा कुठं तो हाक ऐकतो. सखू, अगं तुम्हाला त्या खोलीच्या बाबतीत खूप वेळा म्हणाली होतीस की तिथे काहीतरी आहे, आपण बघूया, शोधूया. ती खोली तुला बोलावतीये असं म्हणत होतीस, अगदी काल सुद्धा म्हणाली होतीस, पण मी तुझं ऐकलं नाही. पण तुझी श्रद्धा अढळ होती सखू, आणि शेवटी तू बाबांना घेऊन आलीस. किती कृतज्ञता मनात दाटली मी एक शब्दात नाही सांगू शकत सखू. दिगू शेठांचं मन किती मोठं आहे, किती सरळपणे तुमची थोरवी मान्य केली त्यांनी. आणि तुमचं थोरपण उशिरानच कळत. मी कुठे काय केलं, जे काय केलंय ते माझ्या विठुरायानेच केलंय. हवं हीच की तुमची थोरवी. तुमचं मोठेपण पण तुम्ही विठुरायाच्या चरणाशीच ठेवता. दादा, अरे बोल रे, काहीतरी बोल. अरे दादा, तू दिगू आणि यमुला कसा ओळखशील रे? तू जेव्हा आम्हाला सोडून गेलास तेव्हा किती लहान होते रे ते. आता त्यांच्यात बदल झालाय, पण मला ओळखशील कारण मी जसा होतो तसाच आहे रे. बोल रे दादा, काहीतरी बोल रे. माझ्याकडे कसे रोखून बघतायत. हे सगळ्यांसमोर काही बोलले तर माझं आयुष्यच उद्ध्वस्त होईल. बाकीच्यांची तोंड दरडावून गप्प करीन मी, पण दिगूच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नसतील. आमच्याकडे नाही दादा, फक्त वहिनीकडे टग बघतोय. वहिनी वहिनी, अहो खरंच हो, तुमचं ना कुंकू खरंच बळकट आहे हो. इतक्या वर्षांची तुमची वटसावित्री, तुमची तपश्चर्या फळाला आली हो. पुरे झालं भाऊजी, मी माझं कर्तव्य करत होते. पण त्याचमुळे तर दादा सापडला ना. मुळात उत्तरेकडे गेलेला दादा दक्षिणेकडच्या त्या झपाटलेल्या खोलीतून बाहेर आला. हा चमत्कार नाही तर काय हो. आणि खोली इतक्या कडेकोट बंदोबस्तात असताना दादा आत गेलाच कसा? आणि आपलं सोडा हो, पण बाबाजींच्या पण हे लक्षात आलं नाही.
अरे दादा, अरे बोल ना, काहीतरी बोल. मी अडचणीत येईन असं काहीतरी बोलणार नाहीत ना हे. बाबा, हो, माझ्यासाठी यमोताईसाठी तुम्ही खेळणी धाडली, म्हणजे लहानपणीची का होईना पण तुम्हाला आम्ही आठवत असू ना. आता बोला ना आमच्याशी. माझ्याशी बोलतील. अहो बघा ना माझ्याकडे, बोला ना माझ्याशी. मला ओळखलत ना तुम्ही? तुम्ही तुमच्या घरात तुमच्या माईच्या माणसात आहात. अहो मी 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 मनोरमा. ओळखलत ना तुम्ही मला? ओळखलत ना? अहो बोला ना माझ्याशी काहीतरी. तुम्ही मला विसरलात? तुमच्या सहधर्मचारिणीला तुम्ही कसे विसरू शकता? इतकी वर्ष मी तुमच्याशिवाय काढली, कशी काढली ते विचारा ना. अहो अहो बोला ना काहीतरी, बोला ना माझ्याशी, बोला ना. अशी कशी मी दुर्दैवी? आता हे मला ओळखत नाही, माझ्याशी बोलत नाही. आधी नव्हते म्हणून दुःख होत होतं, पण आता तो ओळखतच नाही आणि माझ्याशी बोलतही नाही. काय माझं दुर्दैव, काय माझं दुर्दैव. बाबा, अहो बोला ना. मी तुमचा दिगू दिगू आता तरी ओळख पटते ना? मामांजी, हिच्या हाकेला मात्र प्रतिसाद दिला. दादा बोलला नाही, पण त्याला ऐकू आलं. त्याने दाराच्या दिशेने बघितलं. म्हणजे एकट्या सखूलाच दादा ओळखतो की काय? वहिनी बघताय ना, सखूला पाहिल्यावर दादाच्या चेहऱ्यात बदल झाला. बरं झालं सखू तू दूध घेऊन आलीस. दे माझ्याकडे दे. मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी बाहेर जावं. कदाचित यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल. हो हो रामा. केव्हा बोलतील आणि काय बोलतील? सखू वहिनी, दादा काका तुम्हाला त्या खोलीत भेटले का? काय म्हणाले ते? हो, मला पण सांगा. म्हणजे दादा काही बोलला का? तो इथे कसा आला? त्याला इथे कोणी सोडलं? काही बोलला का सखू तुला? काय ग सखू, खोलीत भूत भीत दिसलं काय ग? थांब काकू, आधी मला विचारू दे. मला फसवून तू रात्रीची खोलीतून का निघालीस याचं आधी उत्तर दे. मला फसवतेस आणि आधी एका पायावर मठात जाण्याची शिक्षा मिळाली ना तुला, तरी लक्ष्मण रेषा ओलांडतेस. दिगू, माज व किती येईला. ज्या जागेत आपण गंगीचा तमाशा पाहिला त्या जागेत ही बिनदिक्कत रात्रीची जाऊच कशी शकते? आणि तू गप्पा कसा राहू शकतोस?
तू का काही बोलत नाहीयेस? आई अगं कुठल्या वेळेला काय महत्वाचं आहे ते तरी बघ ना. मी सखूला खोलीत गेली म्हणून ओरडू की ती खोलीत गेली म्हणून बाबा सापडले हे बघू? मला सांगा, सखू कशी भेटली तुम्हाला? ती काय म्हणाली तुम्हाला आणि तुम्ही काय काय सांगितलं? हो, मी काहीतरी विचारते तुम्हाला. तुम्हाला काय आठवतंय? काहीच कळत नाही आहे यांना. पण कोणत्याही क्षणी शून्यात गेलेल्या यांच्या डोळ्यात जाग येईल आणि यांना सगळं आठवायला लागलं तर? नाही 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 नाही, यांच्या या अवस्थेत मी कुणाच्याही भरोशावर एकटं सोडून जाणं माझ्यासाठी धोकादायक आहे. दिगूच्या भरोशावर तर मी त्याला सोडून जाऊच शकत नाही. त्याने काही विचारलं आणि यांनी सगळं सांगून टाकलं तर मी 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 अडचणीत येईन. मी अडचणीत येईन. काय करू काय करू काय करू काय करू काय करू?